गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसानं दांडी मारलेली होती, त्याच्यामुळे आता नेमका मान्सून कसा असणार आहे, पाऊस कसा असणार आहे, कुठे तो जोरदार बरसणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता आपल्याला पुन्हा एकदा ढगांची निर्मिती होताना दिसतीये. बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहेत अशी परिस्थिती तयार झालेली आहे. ज्या गेल्या आठवड्याचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ढगांची निर्मिती आपल्याला होताना दिसत नव्हती. कोरडा भाग तयार झालेला होता कारण कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नव्हते. हवामान प्रणालीचा आपण जर विचार केला तर तशा घडामोडीच घडत नव्हत्या बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्रात, आणि त्याच्यामुळे जोरदार असा पाऊस बरसत नव्हता. आताची परिस्थिती आपण जर पाहिली, बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, हा सगळा पश्चिम किनारपट्टीचा भाग जर तुम्ही बघितला, इथे आपल्याला दिसतंय सिच्युएशन्स तयार झालेल्या आहेत. या सगळ्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस जोरदार बरसणार आहे. मुंबईमध्ये पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस असेल असा अंदाज सुद्धा हवामान विभागानं वर्तवलेला आहे. पुढचे 2 दिवस, जुलै महिन्याचा अख्खा आठवडा आपण जर बघितलं, जुलै महिन्याची सुरुवात ही चांगल्या मान्सूनने होणार आहे. मुंबईमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. 2 जुलैच्या सुमारास कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय दिसेल की चांगला पाऊस पडणार आहे. अलर्ट मी तुम्हाला सांग, 30 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर इकडे बघा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा भाग, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांना सुद्धा 30 तारखेला जून महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला दिसतंय की पाऊस पडणार आहे अनेक भागांमध्ये, म्हणजे कोकणासह जवळपास सगळीकडे. आता 1 तारखेला बघा, सगळ्यात महत्वाचं आहे, 1 जुलै पासून कसा पाऊस पडेल हे आपल्याला या अंदाजावरून समजेल. कोकणाच्या सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पाऊस आहे. विदर्भामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे पावसाचा. इकडे काही जिल्हे, नंदुरबार, जळगाव, नाशिक यांना ग्रीन अलर्ट आहे. पाऊस पडणार नाही का, तिथे सुद्धा पाऊस पडणार आहे, पण थोड्याफार प्रमाणात पाऊस पडेल. पावसाच्या सरी बरसतील. म्हणजेच काय तर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. हवामान तज्ञांनी असं सांगितलंय की जुलै महिन्याची सुरुवात ही मुसळधार पावसाने होऊ शकते. जुलै महिन्यामध्ये तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडतो का? कारण जून महिन्यामध्ये आपण पाहिलं अनेक भागांमध्ये आपल्याला हीट वेव्ह पाहायला मिळाली. काही ठिकाणी पाऊस होता पण पावसाने दांडी मारलेली पाहायला मिळत होती. जुलै महिन्यामध्ये तरी कंटिन्यू आपल्याला पाऊस पाहायला मिळतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.